ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा मोठा वाटा आहे। श्री क्षेत्र नृसिंहवाडीत या अभियानामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यात उमेद जागवण्यात यश मिळाले। यातून ग्रामीण पातळीवर विविध पूरक उद्योगांची सुरुवात झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबवलं जातं। अगोदर या कार्यक्रमाची अंमलबजावणी स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून होत होती। त्याचं रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात झालंय। त्यालाच आता उमेद म्हटलं जातं। या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची दिशा मिळाली। उमेदमध्ये गरिबी निर्मूलनासाठी आवश्यक समुदाय विकासापासून शाश्वत उपजीविका निर्मितीपर्यंत समावेश आहे। ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब आणि जोखीम प्रवण कुटुंबांना समृद्ध आत्मसन्मान आणि सुरक्षित जीवन जगता यावं यासाठी उमेद अंतर्गत एकात्मिक प्रयत्न करण्यात येतात। त्याचप्रमाणे स्वयंसहायता गट, बचत गट याद्वारे स्त्रियांचं संघटन करून त्यांच्यातील उद्योजकतेला चालना दिली जाते। याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णावेली महिला स्वयंसहायता बचत गटाला नृसिंहवाडी येथील बसस्थानक येथे स्टॉल उभा करण्यात आला असून महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केले जातात। त्याच माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाच्या महत्त्वाच्या थांब्यावर राज्यातील वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अंतर्गत महिला बचत गटांना शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड व नृसिंहवाडी बसस्थानकावर महिला बचत गटाचे स्टॉल उभारण्याची परवानगी दिली। त्यानुसार नृसिंहवाडी बसस्थानक येथे कृष्णवेली महिला बचत गट व कुरुंदवाड येथे मैत्री महिला बचत गट दत्तवाड यांना प्रथम स्टॉल लावण्याची संधी उपलब्ध झाली। स्टॉलचे उद्घाटन शिरोळ पंचायत समिती गटविकास अधिकारी नारायण घोलप, सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणी, कुरुंदवाड आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे, नृसिंहवाडीच्या सरपंच सौ चित्रा रमेश सुतार, तालुका अभियान व्यवस्थापक स्मिता सम्यक, प्रभाग समन्वयक प्रशांत गोंधळी व सुनील तराळ आदींच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं। यावेळी गटप्रमुख शारदा साळुंखे, प्रियांका साळुंखे यांच्यातील गटातील महिला व नागरिक उपस्थित होते। मराठी एस न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।